तर नमस्कार मित्रांनो, मी श्रद्धा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर इथे बघा राष्ट्रीय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत खूप साऱ्या वॅकन्सीज सध्या निघालेल्या आहेत. तर सध्याला 13,000 प्लस जागा 2025मध्ये भरल्या जाणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यानुसार आता जागा भरल्या जाणार आहेत. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला कोणतीही एक्झाम द्यायची नाही आहे. याचं सिलेक्शन थेट इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. आणि या पोस्टसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू पण आणि काही पोस्टसाठी तुम्हाला इंटरव्ह्यू पण नाही आहेत. तर सध्या ही ॲड बघा, धाराशिव जिल्ह्यासाठी आहे. तर आता आपण संपूर्ण ॲड बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जेणेकरून तुमची कोणतीही गोष्ट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, मी माझ्या चॅनलवर असेच गव्हर्मेंट एक्झामच्या किंवा वॅकन्सी रिलेटेड सध्या अपडेट टाकत आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आणि ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे बघू शकताय, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत तुम्हाला सध्याला वॅकन्सी निघालेल्या आहेत. इथं बघू शकता तुम्ही की त्यांनी त्यांचा ॲड्रेस पण दिलेला आहे. त्यांच्या कार्यालयाचा ॲड्रेस दिलेला आहे. तर सध्या आपण पुढे बघू शकतो की कोणत्या पदांसाठी आहे. तर विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदाकरता त्यांनी थेट मुलाखत ठेवली आहे. आणि तर इथे तुम्ही बघू शकताय, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय इथे रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने विशेष तज्ज्ञ म्हणजे सुपर स्पेशलिस्ट, विशेष तज्ज्ञ स्पेशलिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी म्हणजे MBBS BAMS यांची थेट मुलाखत प्रक्रियेद्वारे निवड करण्यात येणार आहे. तर पुढे बघू शकता की मुलाखत निवड प्रक्रिया प्रत्येक महिन्याच्या दिनांक 1 आणि 15 या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. तर जर या तारखेला जर सार्वजनिक सुट्टी किंवा साप्ताहिक सुट्टी असेल तर त्यांचे कार्यालयीन कामकाज दिनांक पुढच्या दिवशी, त्याच्या नेक्स्ट डेला तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. याबद्दलचा तुम्हाला एक सविस्तर नमुना पण देण्यात आलेला आहे. तर इथं दिलेला आहे तुम्हाला मुलाखतीचा दिनांक. इथे काय दिनांक दिली आहे, तर प्रत्येक महिन्याच्या दिनांक 1 आणि 15 तारीखला तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. टाईम काय असेल तर सकाळी 10 वाजता आणि हे त्यांचा पत्ता दिलेला आहे, तुमचा इंटरव्ह्यू कुठे होईल असं. तर मुलाखत निवड प्रक्रियेचं वेळापत्रक पण त्यांनी सध्याला दिलेलं आहे. तर यामध्ये बघू शकता तुम्ही इथे की अर्ज सादर करणे तर वेळ काय दिली, 10 वाजता, सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. अर्जाची छाननी करणे दुपारी 1 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. आणि नंतर त्यांनी पात्र अपात्र यांची यादी कधी प्रसिद्ध करतात ते दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत. म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला वाट बघायची गरज पडणार नाही. लगेच तुमचा रिझल्ट तिथे त्यांनी लावणार आहेत आणि तुमचा इंटरव्ह्यू सुरू होणार आहे. नंतर 3 वाजल्यापासून पुढे तुमचा इंटरव्ह्यू सुरू होईल. तर इथं पुढं बघू शकता तुम्ही, इथं काय दिलं आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव विशेष तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी पदाकरता थेट मुलाखत. तर यामध्ये कोणते पदं येतात त्यांची सारी त्यांनी लिस्ट दिली आहे. पहिला काय, न्यूरोलॉजिस्ट. तर त्याचे नियुक्तीचे ठिकाण काय, जिल्हा रुग्णालय धाराशिव. वय वर्ष काय आहे, तर किमान 18 वर्ष पूर्ण असलेली पाहिजे आणि कमालमध्ये त्याला 70 वर्ष. तर शैक्षणिक अर्हता DM नेफ्रोलॉजी आणि त्याचं एकत्रित मानधन किती असू शकणार आहे, तर 1,25,000. सेकंडला काय आहे, तर कार्डिओलॉजिस्ट आहे. त्याचं नियुक्तीचं ठिकाण वय वर्ष सेम असणार आहे. शैक्षणिक अर्हता आहे त्याची DM कार्डिओलॉजिस्ट आणि एकत्रित मानधन आहे 1,25,000.
तर त्याची नेक्स्ट पोस्ट आहे आपली गायनेकॉलॉजिस्ट आहे, नंतर आहे पेडियाट्रिशियन आहे, सर्जन आहे, फिजिशियन आहे. अशाच प्रकारे त्यांचे नियुक्तीचं ठिकाण कुठे असणार आहे, तर स्त्री रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय इथे. आणि त्यांचं वय मर्यादा काय असणार आहे, किमान वर्ष 18 आणि कमाल 70 वर्ष. तर यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे MD MS झालेली पाहिजे त्यांनी त्यांच्या रिलेटेड, आणि त्यांचे मानधन असणार आहे 75,000. तर पुढे आपण बघू शकतो मेडिकल ऑफिसरमध्ये कोणत्या पद आहेत, तर पद आहेत त्यामध्ये मेडिकल ऑफिसर MBBS आणि मेडिकल ऑफिसर BAMS. जर इथं BMS MBBS पदवीधर जर अवेलेबल असेल तर त्यांना MBBS घेतील. तर यांच्यामध्ये पण वयोमर्यादा सेम आहे आणि त्यांची शैक्षणिक अर्हता बघू शकता, MBBS लागतं आणि यासाठी BMS. त्यांचं मानधन असणार आहे 60,000 मेडिकल ऑफिसर MBBSसाठी आणि मेडिकल ऑफिसर BMSसाठी 25,000 आणि त्यांना 15,000 PBI पण भेटून जाईल. तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जास्तीत जास्त अटींमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की जर इथल्या पदांच्या संख्येमध्ये कमी जास्ती होऊ शकते, काही पदे कमी होऊ शकतात, काही पदे जास्ती होऊ शकतात, तर त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि दुसरं सांगितलं आहे की ह्या निवड आहेत ज्या कंत्राटी स्वरूपात आहेत. कंत्राटीमध्ये आणखी आता इथे पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की वयोमर्यादा काय, उमेदवाराचं वय वर्ष 18पेक्षा कमी नसावेत आणि कमाल वयोमर्यादा त्यांची पेक्षा जास्त वय नसायला पाहिजे. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागास वर्गासाठी त्यांना 43 वर्ष वयोमर्यादा. तर त्यांनी सांगितलं आहे पुढं की सेवा समाप्तीची वयोमर्यादा, प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे. तर वैद्यकीय अधिकारी MBBSसाठी विशेष तज्ज्ञ, अतिविशेष तज्ज्ञ यांच्यासाठी वयोमर्यादा त्यांनी सांगितलेली आहे 70 वर्ष आणि रुग्णसेवेशी संबंधित इतर पदांची वयोमर्यादा 65 वर्ष राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि पुढे इथं बघू शकता की वय 66 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून त्यांना शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. त्यानंतरच त्यांची पुनर्नियुक्तीचा आदेश देण्यात येईल. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे की सविस्तर जाहिरात, पात्र अपात्र उमेदवारांची यादी, निवड प्रतीक्षा यादी किंवा पद भरती प्रक्रियेची सर्व माहिती सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हा परिषद धाराशिवच्या या संकेतस्थळावर त्यांची वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. तर ही जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती, तुम्हाला जे हवं आहे ते तुमचे सगळे डाऊट क्लिअर करू शकता. तर तुम्हाला इथं दिलेलं आहे निवड प्रक्रियेत 100 रुपयाचे बॉन्ड पेपरवरती तुम्हाला करारनामा सादर करावा लागेल आणि स्वतःचे कागदपत्र तपासणी किंवा मुलाखती, उमेदवारास कोणत्या प्रकारचा दैनिक भत्ता, प्रवास भत्ता काय दिला जाणार नाही. उमेदवाराने स्वखर्चाने कागद तपासणी आणि मुलाखतीस उपस्थित राहावे असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर पुढं त्यांनी इथं दिलेली आहे निवड प्रक्रिया काय, तर थेट मुलाखत घेऊन त्यांना निवड करणार येणार आहे. आणि इथं त्यांनी पुढं सांगितलेलं आहे पत्ता काय सांगितलेला आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय 2रा मजला, जिल्हा परिषद धाराशिव येथे विहित नमुन्याचा अर्ज आणि डिमांड ड्राफ्ट तुम्हाला घेऊन जायचा आहे. तर तो किती रुपयाचा घेऊन जायचा आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी किती 100 रुपयाचा DD तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. तर त्या DDच्या मागे तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे, कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा ते लिहायचं आहे. आणि हा कोणाच्या नावाने DD काढायचा आहे तुम्हाला, तर डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड FW सोसायटी OSBD अदर प्रोग्राम या नावानं तुम्हाला DD काढायचं आहे.
तर तुम्हाला सोबत जाताना कोणते कागदपत्र घेऊन जायचे आहेत, तर तुम्हाला शैक्षणिक अर्हतेबाबतचे सर्व प्रमाणपत्र, तुमच्या सगळ्या गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, जर तुम्ही EWS असाल तर 10% आरक्षणाचा वैध सण काय असणार आहे 24-25चं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. आणि संबंधित महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे MCIM नोंदणी प्रमाणपत्र असायला पाहिजे आणि तुमचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र पाहिजे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. तर हे बघू शकता तुम्हाला हे ॲप्लिकेशन फॉर्म आहे, त्याची प्रिंट काढून तुम्हाला भरून घेऊन जायची आहे. तर हे काय आहे बघू शकता, इथं तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, इथं पोस्टचं नाव लिहायचे, इथं तुम्हाला तुमच्या पोस्टचं नाव लिहायचे, इथं तुमचा एखादा फोटो आणि सिग्नेचर चिटकून द्यायचं आहे तुम्हाला. आणि नंतर पुन्हा इथे तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला सगळे डिटेल्स भरायचे, सगळे एक्झॅक्ट नेम ऑफ द पोस्ट, फुल नेम ऑफ कॅन्डिडेट, हजबंड नेम, फादर नेम, डेट ऑफ बर्थ, मॅरिटल स्टेटस, रिलिजन, ब्लड ग्रुप, जेंडर, नॅशनॅलिटी, अप्लाइंग कॅटेगरी, हे सगळे तुम्हाला इथं भरून घ्यायचे. नंतर तुम्ही इथं खाली बघू शकता तुमचा ॲड्रेस वगैरे सगळं तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे टाकून घ्यायची. नंतर इथं तुम्ही बघू शकता तुमचे ॲकॅडमिक एज्युकेशनल समरी पण तुम्हाला इथं फिल करायची आहे. आणि तुमची डिग्री, डिप्लोमा, युनिव्हर्सिटी, सगळे हे फायनल इयर मार्क पर्सेंटेज, हे सगळे डिटेल तुम्हाला इथे फिल करून घ्यायचे. त्यानंतर इथं एक्सपिरियन्स, इथं तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स समरी भरून घ्यायची आहे आणि टोटल किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते पण भरून घ्यायचं आहे इथं तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथं डिक्लेरेशन दिसून येईल. डिक्लेरेशन आहे, इथं तुमचं नाव, पत्ता, तारीख, इथं तुमची सिग्नेचर सगळं व्यवस्थित भरून घेऊन तुम्हाला याची प्रिंट घेऊन जायची सोबत. तर इथे तुम्ही बघू शकता प्रतिज्ञापत्र, तुमचं लहान कुटुंब असल्याचं तुम्हाला प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला भरून घेऊन जायचं आहे. तुम्हाला 2पेक्षा जास्त मुलं म्हणजे 2पेक्षा जास्त अपत्य नसायला पाहिजे, तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याच्याबद्दलचा हा नमुना दिलेला आहे. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे मूळ कागदपत्र तपासणी सूची दिलेली आहे. तर इथं काय कंत्राटी पदाचे, इथं तुमचं पदाचं नाव लिहायचं आहे, इथं उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, मुलाखतीचा दिनांक, हे सगळं तुम्हाला इथं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही आत्तापर्यंत बघितलं हे सगळं व्यवस्थित माहिती यामध्ये भरून तुम्हाला याची प्रिंट घेऊन आणि जे डॉक्युमेंट सगळे सांगितले त्या सगळ्या डॉक्युमेंटचे प्रिंट वगैरे सगळं घेऊन तुम्हाला या ॲड्रेसवरती तुम्हाला जायचं आहे. आणि कोणी धाराशिव जिल्ह्याचे रहिवासी आहेत त्या सगळ्यांसाठी ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. त्याच प्रकारचे महत्त्वाचे सारे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळू शकतात. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, म्हणजे त्यांना पण ही माहिती भेटेल. थँक्यू.